नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कारागृहाच्या बाहेर फटाके फोडल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। या तरुणाने कारागृहाच्या बाहेर फटाके फोडून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले होते। पोलिसांपर्यंत जेव्हा हा व्हिडिओ पोहोचला त्यावेळी या घटनेची संपूर्ण माहिती नव्हती, परंतु तरुणाला अटक केल्यानंतर घटनेचे सत्य सर्वांसमोर आले। सोलापूरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापुरात विरोध सुरू झाला आहे। 7 फेब्रुवारी रोजी सकाळी सोलापूरमधील महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने जयकुमार गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महायुती सरकारमधील मंत्री असे वागत आहेत ज्यामुळे महिला असुरक्षित आहेत, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस महिला आघाडीकडून करण्यात आली आहे। सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे। घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी करणाऱ्या तिघांना सोलापूर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलंय। सोलापूर रेल्वे स्थानकात 2 मार्चला घोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीलायक माहिती वन विभागाला मिळाली होती। संशयित आरोपींकडून तब्बल 151 घोरपडींचे गुप्तांग जप्त करण्यात वन विभागाला यश आले आहे। जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या दक्षता कर्मचारी पतसंस्थेवर मेहरबान होत जिल्हा उपनिबंधक अशोक खिल्लारे यांनी जिल्हा बँकेत असलेल्या राखीव निधीवर घाव घालणारा आदेश पारित केल्यानंतर त्यांच्या या आदेशाविरुद्ध बँक प्रशासनाने विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली आहे। या प्रकरणाची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे। आका आणि आकाचा आका म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर तुटून पडलेले भाजप आमदार सुरेश धस स्वतःच अडचणीत आले आहे। धसांचा कार्यकर्ता आणि कट्टर समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाकडून छापा टाकण्यात आलाय। यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घबाड सापडलंय, पण अद्याप तरी भोसलेला अटक झाली नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 4,17,000 लाडक्या बहिणी असून त्यातील काहीच बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला आहे। इतर बहिणी आजही खात्यात हप्ता येण्याच्या प्रतीक्षेत आहेत। महिला दिनीच शासनाकडून आपली फसवणूक झाल्याने लाडक्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या दक्षता कर्मचारी पतसंस्थेवर मेहरबान होत जिल्हा उपनिबंधक अशोक खिल्लारे यांनी जिल्हा बँकेत असलेल्या राखीव निधीवर घाव घालणारा आदेश पारित केल्यानंतर त्यांच्या या आदेशाविरुद्ध बँक प्रशासनाने विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली आहे। या प्रकरणाची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे। जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज दिल्याची घटना समोर आली आहे। आकाश मिन्नाथ चव्हाण या युवकाने 10 मिनिटे बिबट्याशी झुंज देत आपल्या आई आणि पत्नीला वाचवले आहे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजय अशर यांची मित्रा संस्थेतून झालेली गच्छंती म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती। मात्र प्रताप सरनाईक यांच्या नेमणुकीमुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही दुरावा नसल्याचे दिसून येत आहे। पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारानंतर शहरात संतापाची लाट आहे। ऐन महिला दिनाच्या दिवशीच ही घटना घडली आहे। पुण्यात आज सकाळच्या सुमारास BMW मध्ये असलेल्या एका मद्यधुंद तरुणानं भर रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्या समोर अश्लील चाळे केले। दरम्यान या प्रकरणात आता त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असताना आता शेजारच्या कर्नाटकातून भयंकर बातमी समोर आली आहे। कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हंपीमध्ये अज्ञातांनी एका परदेशी पर्यटकासह 2 महिलांवर सामूहिक अत्याचार केला। त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या 3 पुरुषांना मारहाण करण्यात आली। त्यांना पाण्यात फेकून देण्यात आलं। यात एकाचा मृत्यू झालाय, त्याचा मृतदेह आज हाती लागलाय। कपूरथला येथील मेरा येशू येशू फेम पाद्री बजिंदर सिंग विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार करण्यात आली आहे। एका महिलेने पाद्रीवर अनेक गंभीर आरोप केले। महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी बजिंदर सिंगवर गुन्हा दाखल केलाय। तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने पाद्री बजिंदर सिंगला अटक करण्याचे आदेश दिले आहेत। देशात लागू करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी आक्रमक भूमिका घेतली। या वादात शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उडी घेतली। तमिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे शिक्षण तमिळ भाषेत सुरू करावे असे आव्हान शहा यांनी स्टॅलिन यांना शुक्रवारी दिले।
कर्नाटकातील बँगलोर येथील एका दुर्गम गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बालविवाहाला कायदेशीर मान्यता नसतानाही आजही ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने बालविवाह केले जातात. आताही एका दुर्गम गावात एका 14 वर्षीय मुलीचं 29 वर्षीय तरुणाशी लग्न लावण्यात आलंय. तिने या लग्नाला नकार दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आलाय. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. जागतिक महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय काम केलेल्या प्रेरणादायी 6 महिलांचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या सेवेबाबत अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. आता त्यांच्या याच असुविधेमुळे एका 82 वर्षीय वृद्ध महिला प्रवाशाला ICU मध्ये दाखल करावं लागले. तिच्या नाकाला आणि डोक्याला जबर मार लागला असून गेल्या 2 दिवसांपासून ICU मध्ये निरीक्षणाखाली आहे. उत्तर प्रदेशातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मनियारी पोलीस ठाणे हद्दीत एका प्रियकराने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसोबत घृणास्पद कृत्य केले. तरुणाने आपल्या 5 मित्रांना घरी बोलावले आणि प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही तर नराधमांनी या प्रकाराचा व्हिडिओ देखील शूट केला आणि तिला हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याचीही धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी 2 तरुणांना बेड्या ठोकले आहे. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार वेमुला वीरेशम यांना सायबर गुन्हेगारांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना आक्षेपार्ह व्हिडिओ कॉल केला आणि त्याला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. मंगळवारी रात्री नकरेकल येथील आमदाराला एका अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर ही भयंकर घटना घडली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अपमान झाल्याच्या भावनेने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्रुप ॲडमिनची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोपी आणि पीडित व्यक्तीमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्नही करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करत आरोपीने ग्रुप ॲडमिनचा पाठलाग करून त्याला गोळ्या घातल्या. ही घटना पाकिस्तानच्या पेशावर शहरातील रेगी सफेद संघ भागात 7 मार्च रोजी घडली आहे. बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपूर्वी राजकीय उलथापालथ झाली आणि सत्तांतर झालं. पाकिस्तान आणि बांगलादेश यांचं 1971 मध्ये विभाजन झालं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही व्यापारी दृष्टिकोनातून एकत्र आले आहेत. सध्याचा व्यापार पाहता दोन्ही देशातील आर्थिक संबंध मजबूत होतील तसेच शिपिंग मार्ग सुलभ होतील. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLचे माजी अध्यक्ष ललित मोदींनी त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ललित मोदींनी आता वानुआटू या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्याचं वृत्त समोर आलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील पदवी, पदव्युत्तर आणि एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 13 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 3 मार्च पर्यंत होती, परंतु अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याने ही मुदत वाढवल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSची पदवी घेणाऱ्यांना खासगी महाविद्यालयाप्रमाणे दरमहा 18,000 रुपये विद्यावेतन देण्याची विनंती काही विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रकरणी शुल्क निर्धारण प्राधिकरणाच्या वतीने उत्तर दाखल न करण्यात आल्याने संचालकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 10 रुपयांचे जामीन पात्र वॉरंट काढला आहे. तसेच त्यांना 13 मार्च रोजी हजर राहण्याचा आदेश दिलाय. दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या खास दिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गुगलनं त्यांच्या सर्च इंजिनसाठी एक खास डूडल रिलीज केलं आहे. हे डूडल विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीची भूमिका दर्शवण्यासाठी तयार करण्यात आलंय. बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स आले आणि गेले, पण काही जोड्या चाहत्यांच्या खास लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे शाहिद कपूर आणि करीना कपूर. एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असलेले हे दोघं जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये अचानक भेटले आणि त्यांची ही भेट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. त्यांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली, गप्पा मारल्या आणि हा सुंदर क्षण तिथे उपस्थित असलेल्या लोकांसाठीही स्पेशल ठरला. बाल कलाकार आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर रिवा अरोरा तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. रिवाने अवघ्या 19व्या वर्षी डिजिटल इन्फ्लुएन्स व वुमन एम्पॉवरमेंट या विषयात PhD केली आहे. तिने तिच्या पदवीबरोबरचे काही फोटो शेअर केलेत. ती आता डॉक्टर झाली आहे अशी माहितीही तिने दिली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करतायत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला चित्रपट स्थळ 7 मार्चला प्रदर्शित झाला। त्यामुळे अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये नवाजलेला आणि बरेच पुरस्कार विजेत्या स्थळ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। मराठी सिनेसृष्टीतील महागुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पिळगावकरांनी या चित्रपटाला प्रस्तुत केलंय। बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील सचिन पिळगावकरांच्या या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलंय। एकाच मैदानावर खेळायला मिळाल्यामुळे भारताला फायदा झाला या टीकेत अर्थ नाही। जिंकण्यासाठी खेळपट्टीचे स्वरूप किंवा परिस्थिती महत्त्वाची नसती, तर तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागते, असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी व्यक्त केले आहे। IPL मध्ये आता पाकिस्तानच्या खेळाडूची एंट्री होणार असल्याचे आता स्पष्ट झाले। पण BCCIने पाकिस्तानच्या खेळाडूंनी एंट्री न देण्याचे ठरवले होते। पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर या खेळाडूने आता युनायटेड किंगडमचे नागरिकत्व पत्करले आहे, त्यामुळे त्याला आता IPL मध्ये एंट्री मिळू शकते। भारताने ऑस्ट्रेलियावर सेमीफायनलमध्ये दणदणीत विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला। आता भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सामना होणार आहे तो न्यूझीलंडशी। भारतीय संघात आता आर देवराज हे परतले आहेत। आर देवराज यांच्या आईचे निधन झाले होते, त्यामुळे भारतीय संघाला सोडून ते भारतामध्ये आले होते, पण त्यानंतर आता ते देशकार्यासाठी दुबईला परतले आहेत। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।